अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी भीषण वाहतूक कोंडी झाल्याने हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घोडबंदर रोड, वर्सोवा पुलापासून सुरू झालेली वाहनांची रांग थेट मालजी पाड्यापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण महामार्गावर वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला होता. वसई परिसरातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. घोडबंदर रोड आणि वर्सोवा पुलापासून सुरू झालेली वाहनांची रांग मालजी पाड्यापर्यंत पोहोचल्याने महामार्गावरील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली. चारचाकी, मालवाहू ट्रक, बस आणि दुचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत असल्यामुळे कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना नियोजित वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचता आले नाही. काही ठिकाणी वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे देखील वाहतुकीचा ताण वाढल्याचे चित्र दिसून आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची हालचाल वेगवान करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र वाहनांची मोठी संख्या आणि महामार्गावरील वाढलेला ताण यामुळे कोंडी दीर्घकाळ कायम राहिली. या घटनेमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रवाशांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।